तर कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विरोधात पुण्यात बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना संग्राम भंडारे यांनी नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी दिली होती। या धमकीनंतर संग्राम भंडारे यांच्या विरोधात पुण्यातील कोथरूड परिसरात बॅनर लागले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी दिलेली होती। आम्हालाही नथुराम गोडसे व्हावं लागेल अशा पद्धतीची धमकी दिल्यानंतर संग्राम भंडारे यांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त होताना पाहायला मिळते। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचा या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे। खरं तर सांप्रदायिक स्वतःला म्हणत असताना संग्राम भंडारे यांनी अशा पद्धतीने नथुराम गोडसे यांचं नाव घेऊन धमकी देणं हेच मुळात निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत होती। मात्र पुण्यातील कोथरूड भागामध्ये हा एक फ्लेक्स लावण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये संग्राम भंडारे यांचा निषेध करण्यात आलेला आहे। याचा मजकूर आपण पाहिला तर ही लढाई तुकारामा विरुद्ध नथुरामाची आहे। नथुरामाचे गोडवे गाणाऱ्या समाजकंटकांना या महाराष्ट्र भूमीत थारा दिला जाणार नाही अशा आशयाचं हा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। आता संग्राम भंडारे यांचा फ्लेक्सच्या माध्यमातून सुद्धा निषेध व्यक्त केलेला सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।